ह्यो आपला पहिला गणपती इथे बनतो आहे, जो वाघावर आहे, म्हणजे का आंबे। तर मंडळी कसे आहात, मजेत ना? तर मजेतच असलं पाहिजे। तर मंडळी आपण आज आलो आहोत गणपती कारखाना। तर थंबनेल मी असं टाकलं आहे कोकणातले गणपती, कारण की आपण कोकणात आता लवकर नाही जाऊ शकत, पण कोकणात जाणार आहे। जिथे जिथे गणपती बनतात कोकणात तिथे जाणार आहे, आणि मुंबईला पण वर्कशॉप आहे तो परेलवाला, तिथे पण जाणार आहे। आणि आत्ता आम्ही गुजरातमध्ये आहे, तर इथले गुजरातचे पण वर्कशॉप आता आम्ही दाखवणार आहे। तर गुजरातमध्ये किती झाले आहे गणपती ते बघूया आपण। आणि इथेच नाही, अजून इथे 5 जागावर गणपती बनतात, तर 5 जागावर जाणार, पण त्या मध्ये आपण मुंबईला पण जाणार आहे आणि कोकणात पण जाणार आहे। सर आता बघूया किती तयारी झाली आहे गणपतीची। ह्या इथे हायवेच्या जवळच आहे एक वर्कशॉप। तर मंडळी आता आम्ही सगळं गुजरातमध्येच, म्हणजे गुजरातमध्ये लहानपणापासून मोठे झालो, तर थोडे मराठी आमचं एवढं जमत नाही, पण आम्ही मी प्रॅक्टिस करून मराठी नीट नंतर बोलायला लागेल। तर व्हिडिओला थोडा सपोर्ट कर जा। तर मी कोकणात पण जाणार आहे आणि कोकणातले व्हिडिओ सगळे दाखवणार आहे तुम्हाला। तर बघूया आता आपण गणपतीची किती तयारी झाली आहे ती। हा इकडे असा काही ब्रिज आहे, आणि ब्रिजच्या जवळच आहे हे गणपती कारखाना, आणि मागे एक तळाव आहे मस्त पाण्यासारखं, एकदम खाली आहे, तिथे जात नाही आता कारण की खूप लांब आहे ते, आणि ते पावसात खूप पाणी राहतं। तर हे थोडंसं आर्ट सारखं आहे, म्हणजे का अजून आकार घेत आहे गणपती बाप्पा। आणि इथे काही असा एवढा काही तयार झाला आहे, आणि कलर वगैरे सगळं बाकीच आहे, पूर्ण डिझाईन वगैरे बाकी आहे। आणि इथे खूप सारे असे आहे, नुसते कलर पण नाही, मातीच आहे गणपतीची। आणि इथे लहान गणपती, हे वीणा घेऊन बसले आहेत तसे गणपती, हे गादीवर आहे। आणि इथे मोठ्या गणपतीचे पाय आहे वाटतं हे, आणि हे कालिका माताचे रूप आहे गणपतीचं। आणि तसे खूप सारे इथे थोडा अंधार पण आहे, आणि हे खाली म्हैस का काय म्हणतात, रेडा का काय, त्याच्यावर पाय ठेवले आहे। आणि इथे दुसरे गणपती पण आहे, हे काय तयार होऊन काय असे बनणार आहे। फोटो पण त्याच्या बाजूला ठेवलेले असतात। हे पूर्ण गणपती बाकी अजून, आणि पुढे पण आहे, पण इथे कसं गुजरात आहे, म्हणजे मित्रांनो हे कसं गुजरात आहे, त्यामुळे इथे दशामा पण बनतात, तर इथे खूप सारे दशामाचे पण मूर्ती तयार होते। चला ते पण मी तुम्हाला दाखवतो। तर मंडळी मी जसं सांगत होतं का, इथे दशामाचं पण इथे चालतं जास्त। तर हे बघा किती मोठी दशामाची मूर्ती, आणि इथे कमसे कम 50-60 मूर्त्या असतील दशामाच्या। आणि पुढे पण आहे, आणि पुढे एक मंडळ आहे पुरं। तर आधी दशामा जातील, हे सगळं खाली होईल, आणि नंतर मग गणपतीचं काम चालू होईल। तरी पण या लोकांनी एवढी तयारी करून ठेवली आहे गणपतीची, ज्याचे ऑर्डर आहे त्यांनी। तर मित्रांनो हे असे काही दशामा असे हिचक्यावर आहे, तर हे बघा, हे मस्त वाटतं एकदम ओरिजिनल सारखं। आणि हे तयार होईल तेव्हा अजून सुंदर वाटेल। आणि एक अख्खं पूर्ण दशामाचं आहे बघा, उंटावर बसलेली असते दशामा, हे बघा। आणि इथे मागे पण आहे, सगळीकडे दशामा आहे। आणि हे बघा साडी घालून असं तयार करतात, आणि मस्त वाटतं। हे सगळे साडीवाले आहे, आणि हे तयार रेडी झाले आहे पूर्ण, हे बघा। आणि हो एक मोठी मूर्ती आहे उंटवर, आणि हे माश्यावर गणपती। आणि ह्यांचं बॅकग्राऊंड बघा, इथून एवढा मोठा बॅकग्राऊंड आहे। आता आपण पुढे बघूया अजून। हा घोड्यावर
तर इथे आपल्याला दिसणार नाही कारण की इथे खूप अंधार आहे आणि इथे खूप मोठे मोठे गणपती आहेत आणि हे पण बसलेले गणपती मोठे पण नाही दिसणार आहे पण. तर आपण जाऊया होता दुसऱ्याकडे. तर मित्रांनो हे तयार छोटे छोटे सगळे लहान लहान गणपती रेडीज आहे आणि पूर्ण मातीचे गणपती आहे. हे बघा बाल गणेश. हे पण तयार होतात आहे, कलर बाकी आहे. शिव, हे ब्रह्मा, हे बघा हे पण मस्त. आणि चंद्रावर वा उंदीर बघा कसे लटकले. आणि हे नाग, बॅकग्राऊंड नागाचे आहे, नागदेवताचे आहे आणि मस्त मोठा आहे बघा गणपती. तिथे पण एक आहे आणि हो एक हे बघा मासे आणि इथे एकदम मोठा गणपती आहे. आणि हे नुसतं गवत बांधून तयार झालं आहे बघा. किती मूर्ती आहे आणि त्याच्यावर अजून मातीचं काम करायचं बाकी आहे. असेच हे पण बघा किती उंचावर गणपती आहे. तर असं इकडे पण तसेच आहे गणपती. तर इथे किती हात आहे. हे असे काही गणपती तयार होणार आहे नंतर. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला गणपती कारखानावाला तर कमेंटमध्ये सांगा. आणि कोण म्हणजे का समजा का आता माझा एक म्हणजे अमुक व्हिडिओ माझे गेले आहे, बोरवलीवाला व्हिडिओ जास्त व्हायरल झालेला. तर कितीतरी कोकणी असतील माझ्यामध्ये आणि किती महाराष्ट्रामधले किती म्हणजे असतील, मुंबईचे पण असतील. तर कोण कोण कुठले आहे ते जरा सांगशाल तर बरं होईल. तर मला पण व्हिडिओ बनवताना समज पडतं का. तुम्ही लिहू शकतात का मी मुंबईवरनं आहे का, मी ठाण्यावरनं, अंधेरीवरनं, त्याच्या मागे एक हार्ट करून द्या. मित्रांनो हे व्हिडिओ आता इथेच एंड करतो आहे आणि मिळूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि काहीतरी नवीन जागेवर जाऊया. आणि गणपतीचं असेल तर अजून चांगलं. तर भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा.